पुढे येईन सगळ्यात सांगायला घरानं कडेवरचा कुशाच्याकडे पाहायचा बर माझ्या घरी येऊन आणि माझ्या आई देखता तू माझं घरानं करणार ती बरं बघ 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 यशोदे आता कसा बघतो माझ्याकडे आणि यशोदेने बघितलं की शांत दिसायचा तिला म्हणायचं सांग सांग तुला नंतर नाही बघून घेतलं माझं बी नाव नंदाचा कृष्ण नाही हो बाई बरं सांग तुझं काय केलं सांग ती म्हणली परदेशी का आमच्या घरी आला रातच आला म्हणली रातच आला आणि एकटाने आला ताकाचं गाडगं घेऊन आला गच्च भरलेलं गाडगं आता आमचा सासरा म्हणजे दारात झोपला होता त्याला डांग्या खोकला झालता म्हातारा दारात झोपलेला हो म्हातारा जागच असते बघा हो कोणी खाकरलं तरी कोण आहे रे कोणी आलं तरी कोण आहे रे म्हातारा आपलं पटकन असतं झोपीचा कोटा संपलेला असतो याचा झोपी घेऊ 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 जागच असते हो म्हणजे म्हातारा झोपलेला दारात रातच आला जो महाराज तो ताकाने भरलेला डेरा यशोदे जे त्या म्हाताऱ्याच्या डोंबल्यातच टाकला म्हणली यशोदा कसा तरी म्हातारा जगला कडेवरचा कृष्ण म्हणला मला वाटलं सावरून आली आजची तू म्हाताऱ्याला हा थांब मला तसा मी उद्या दगडच टाकतो जीवच मारतो मला म्हातारा सोडित नाही यशोदा म्हणली का रे कृष्णा त्या म्हाताऱ्याच्या कोण मागं लागला अगं म्हणलं आई 80 वर्षाचा म्हातारा झालाय अजून झोपाच काढतो माझं भजन करीत नाही म्हणून जरा जागा केलता हो म्हणून उतारत्या वयात जरा सत्य देव धर्म करीतच जा कव्हा डोक्यात डेरा पडून सांगता यायचं नाही म्हणजे असं म्हणजे हो झालं तुझं हो म्हणजे होय पुढं एक एक